आणि आता एक ब्रेकिंग न्यूज। सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडले। उमेदवाराच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांमधील वाद हा टोकाला गेला। आता क्षणाची या सगळ्या घडामोडींमधली मोठी बातमी आपण बघतोय। सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडलंय। उमेदवारांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांमधील वाद टोकाला गेला। त्याची दृश्य आपण बघतोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्या बरोबर आहेत। प्रीतम, नेमका वाद काय झाला की ज्यातनं हे भाजपच्याच उमेदवाराचं संपर्क कार्यालय फोडण्यात आलं? नक्कीच विशाल, पाहायला गेलं तर सोलापुरातील प्रभाग 2 मधला हा प्रकार आहे। अंतर जो राजकीय वाद आहे तो टोकाला गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की प्रभाग 2 मधून शालन शिंदे आणि दादा सरवदे यांनी भाजपकडे उमेदवारी अर्ज मागितला होता। त्यामुळे आता आपण पाहतोय की शालन शिंदे यांचा उमेदवारी अर्ज जो एबी फॉर्म सहित भाजपने त्यांना उमेदवारी दिली। याच रागातून कुठेतरी दादा सरवदे आहेत, त्यांनी आपल्या 20 ते 25 कार्यकर्त्यांसह त्यांचं जे संपर्क कार्यालय आहे ते तोडफोड केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये आपण पाहतोय की हा राजकीय वाद आहे इतका टोकाला गेला की त्यामध्ये हत्यारांचाही वापर केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे गेल्या 1 तासापासून जी लाल आखाडा जो परिसर आहे तो मोठ्या प्रमाणावर तणावाखाली असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। यातले 2 ते 3 जे जखमी आहेत त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालय आहे तिथे उपचार सुरू आहेत। त्यामुळे आता हा राजकीय वाद पाहायला गेलं तर भाजपचे आमदार आहेत विजयकुमार देशमुख यांचे हे दोघेही समर्थक आहेत। मात्र समर्थक असताना अशा प्रकारे जर अंतर्गत वाद सोलापूर महानगरपालिकेच्या दृष्टीने राजकीय जी महत्वाकांक्षा आहे किती मोठी आहे हे पाहण्यासारखं असणार आहे। धन्यवाद प्रीतम या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता वेळ झाली की ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।